नमस्कार मैत्रिणींनो, मी विद्या. माझ्या यूट्यूब चॅनल विद्यासमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. आम्ही आज तुमच्यासाठी एक खास पदार्थ बनवत आहे. उपवासाचं बटाट्याची भाजी आणि पुऱ्या, राजगिऱ्याच्या पुऱ्या. चला वळूया तर आपण राजगिऱ्याच्या पुऱ्या करण्यासाठी. वरून राजगिऱ्याचं पीठ, याच्यामध्ये काहीच टाकायची गरज नाहीये, फक्त मीठ घालूया आपण. मीठ घातल्यावर मी आता मीठ चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल टाकते मी आणि घेऊया पाणी. थोडं थोडं करून पाणी मिक्स करूया आपण. हे पीठ खूप लवकर सैल होतं, त्याच्यामुळे पाणी अगदी बेताने आणि हळूहळू घालत राहा. आपल्याला सगळ्यांना वाटतं की राजगिऱ्याच्या पुऱ्या आणि बटाट्याची भाजी करायची म्हणजे याच्यात पुऱ्या म्हटल्या की भरपूर तेल वगैरे आलं, तर असं काही नाही आहे. अगदी कमी तेलामध्ये, पुरेशा तेलामध्ये आणखीन ह्या पुऱ्या आणि बटाट्याची भाजी होते. आणि कधीतरी हे खायला काही हरकत नाही आहे. माझ्या घरात माझ्या मुलांना, माझ्या मिस्टरांना हे खूप आवडतं, म्हणून मी करते त्यांच्या आवडीसाठी. आणि वन्स इन अ व्हाईल इट्स ओके. हे मी शेंगदाणा तेल घेतलेलं आहे, अर्धी वाटी शेंगदाणा तेल. याच्यामध्येच आपल्या पुऱ्या होऊन जातील आणि बटाट्याची भाजी सुद्धा यातच होणार आहे. थोडंसं तेल मी पुऱ्या लाटण्यासाठी घेतलेले आहे. थांब जरा, बरीचशी आटी घेतली आहे आणि तेल आपलं तापेपर्यंत आपण हळूहळू पुऱ्या वळून ठेवूया. आता मी फक्त तेलावरतीच लाटते. मी तुम्हाला तेलावर लाटूनही दाखवणार आहे आणि पिठावर लाटूनही दाखवणार आहे. जमतच असेल तर शक्यतो तेलावरच लाटा, जेणेकरून तेल कमीत कमी शोषलं जाईल. पिठावर जेव्हा सुक्कं पीठ आपण घेतो लाटायला, त्यावेळेस सुक्कं पीठ हे तेल खेचून घेतं आणि मग अशा वेळेस तेल जास्त लागतं. आता आपलं तेल कडकडीत तापलेलं आहे. हळूहळू मी एका बाजूने पुऱ्या सोडायला सुरुवात करते. पुरी सोडलेली असताना पुरी जिथपर्यंत वर येत नाही तिथपर्यंत चमचा पुरीला लावत नाही. ही माझी सवय आहे आणि याच्याने कमी तेल शोषलं जातं. तुम्हाला जरा कॅमेरा जवळ नेऊन दाखवते पुरी कशी फुगली आहे बघा. आता मी तेल पुन्हा त्या वाटीत काढून उरलेल्या तेलामध्ये भाजी फोडणीला घालणार आहे. अगदी थोडं तेल पुरेसं आहे आपल्याला, फक्त ते जिरं आणि मिरची फुलवायची आहे, इतकं तेल पुरेसं आहे. हे बघा, भाजीसाठी घेतलेलं साहित्य मी तुम्हाला दाखवते. इकडे जिरं अर्धा चमचा, थोडी कोथिंबीर. आम्ही उपवासाला कोथिंबीर खातो म्हणून आम्ही टाकली आहे. तुम्ही नसेल खात स्किप करू शकता. हे मीठ आहे, ह्या मिरच्या आहेत आणि हे 2 बटाटे उकडून त्याच्या बारीक फोडी करून घेतलेले आहेत. हे तेल मी घालते. ह्यातलं अर्ध जिरं मी ह्याच्यात घातलं आहे. या मिरच्या घातल्यात, ह्या 4 मिरच्या आहेत त्या घातल्या. हा झाराच घेते मी हे करायला, परतायला.
मिरच्या थोड्याशा परतून झाल्या ना की त्या भाजीमध्ये छान लागतात खायला. मिरच्या परतून झालेल्या आहेत. आता मी त्यात बटाटे घालते. हे मीठ आहे, हे मीठ आधी घालते आहे. यातलं अर्ध थोडंसं मीठ ठेवलं आहे बाजूला, जर वाटलंच तर थोडी टाकूया आपण, पण माझ्या मते एवढं पुरेसं होणार आहे आपल्याला. म्हणजे आमची जी टेस्ट आहे त्या हिशोबाने एवढं पुरेसं आहे. अशा प्रकारे ही बटाट्याची भाजी झालेली आहे. आणि थोडी कोथिंबीर घालते. गॅस बंद. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे. आपली उपवासाची बटाट्याची भाजी आणि राजगिऱ्याची पुरी तयार आहे. चला तर मग खायला.